नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्याला लहानपणापासून म्हणी ऐकायच्या सवयी असतात, हो की नाही? म्हणजे उदाहरणार्थ, एक घाव दोन तुकडे, किंवा मग प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. हीच म्हण मी शाळेत असताना आमच्या टीचरने मला सांगितली. मी टीचरने विचारलं, ह्याचा अर्थ काय हो, ह्याचा अर्थ काय? तर टीचरने मला सांगितलं, बाळा कसं असतं, खूप प्रयत्न केले ना, प्रयत्न केले की वाळू रगडल्यानंतर सुद्धा त्याच्यातून तेल निघू शकतं. म्हटलं ठीक आहे. मग पुढच्या रविवारी मी समुद्रावर गेलो, तिथून छान एक बादलीभर वाळू घेऊन आलो आणि दिवसभर रगडत बसलो, तेल काही गळलं नाही. असा राग आला ना, उगाच काहीतरी खोट्या खोट्या म्हणी. एक दिवस काय झालं, आईने मला सांगितलं, माझ्या बहिणीबरोबर केक शेअर करायला सांगितलं, अर्धा तू घे अर्धा ती घे. म्हटलं का म्हणून? मला अख्खा पाहिजे. हावरटपणा लहानपणापासून ना माझा, मला अख्खा पाहिजे. तर आई रागून म्हणाली, अरे एक एक तीळ 7 जण वाटून खात असतात. म्हटलं कसं शक्य आहे? मला प्रूव्ह कर. आणि प्रूव्ह केलंस तर अख्खा केक मी देईन बहिणीला. प्रूव्ह नाही करू शकले. नाही, काय असा संताप होतो ना काहीतरी या म्हणींचा. उगाच कायच्या काय बोलायचं म्हणजे काय. आणि मग संताप झाला की मग भूक लागते मला, आणि भूक लागली की मी इथे कोणाला तरी बोलवतो मग. आणि ते आलेले आहेत इथे आणि मी त्यांना विचारणार आहे, त्यांचं स्वागत करणार आहे. नमस्कार. नमस्ते. खूप मनापासून स्वागत. आपलं नाव? सुशीला गुंजाळ. बरं, आपण राहता कुठे? मी ठाण्याला राहते. हा, पण मूळच्या तुम्ही कुठल्या? मी पुण्याची. त्यानंतर ठाण्यात आलात तुम्ही? आणि पहिले दादर मध्ये होते. बरं, दादरला किती वर्ष झाली हो? 40 वर्ष. आणि आता तुम्ही ठाण्याला गेले? ठाण्याला गेले. आता मला आपलं सहज विचारायचं वाटतं, आपण 40 वर्ष मागे जाऊया. 40 वर्षापूर्वीचे दादर आणि आजचं दादर ह्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? खूपच. म्हणजे आज मी किती दिवसांनी दादरवरून आले तर अगदी सगळंच बदललं होतं. बरं. मला म्हणजे काही समजतच नव्हतं आपण कुठून चाललोय वगैरे. आता सगळे ब्रिज वगैरे झालेत. बरोबर. पण आपलं सहज विचारतो, त्यावेळी बटाट्याचा भाव काय होता किलोला? खूप स्वस्त आहे ते. हो, म्हणजे आण्याविण्यात असेल ना? हो. 8 आणे. आणि आता जवळजवळ 22 रुपये 25 रुपये किलो आहे. म्हणजे स्वस्तही सुद्धा त्या काळात खूप होती. खूप फरक. हो. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी सुनबाई आहे आणि एक नातू आहे मला. काय नाव त्याचं? शुभम गुंजाळ. बरं, तो काय करतो? आणि तो 8वीला आहे. 8वीला आहे. बरं. आता आपण जरा तुमच्या शाळेकडे जाऊया. म्हणजे पुण्यात तुमची शाळा कुठली होती? आयडियल स्कूल. बरं, शाळेत तुम्ही कसं दंगामस्ती करणार होतात का एकदम छान हुशार विद्यार्थी म्हणून होतात? तसं नाही, मीडियम. म्हणजे जास्त प्रकाश होतात सुद्धा नाही आणि जास्त मागे सुद्धा नाही, मधल्या स्तरावर. आणि खेळ कुठले खेळायचं? म्हणजे विट्टी दांडू. बरोबर. गोत्या मुलांबरोबर खेळणं. बरं, तुम्हाला खायला काय आवडतं? नॉनव्हेज. प्युअर नॉनव्हेज. ओके. आता काय आहे, मगाशी मला अतिशय राग आल्यामुळे म्हणींचा खूप राग आला होता. या कुठ्या कुठ्या म्हणी असतात ना, त्यामुळे मला प्रचंड भूक लागलेली आहे. आपण आपल्या किचनकडे जाऊया का? हो, चला. या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय दाखवणार आहात? सुरणाची जिलेबी. शिळ्या पोळीचे थालपीठ. शिळ्या पोळीची थालपीठ आणि कोबीची खीर. ओके. पहिल्यांदा काय बघतोय आपण सुरणाची जिलेबी बनवणार आहोत. हे तुम्हाला कसं काय सुचलं? असंच मनात आलं, म्हटलं करून बघूया. बर, मला साहित्य सांगता काय काय? हे उकडलेलं, चिंच घालून उकडलेलं सुरण आहे. बरं. मैदा आहे. हा रवा आहे. ओके. सोडा आहे. मीठ आहे. आणखीन केशर सिरप आहे. हे बाजारात मिळतं? हो. आणि हे काय केलं तुम्ही? हे पाक केलेला आहे, म्हणजे एक साखरेचा. साधा आहे आपला काही? हा, गुलाबजामुन आपण जसा करतो. अच्छा, तसा नॉर्मल आहे म्हणजे. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं, काय लागेल तुम्हाला आधी? मला मोठा एक वाडगा द्या. ओके. हे आपण त्यात घालायचं का? ह्याच्यामध्ये. बरं, हे उकडताना हे तुम्ही कुकरमध्ये उकडले का कसं काय केलं? नाही, कुकरमध्ये. म्हणजे मॅश व्यवस्थित होतं ते. बरं. आणि आमसूल तुम्ही आमसूल नाही, चिंच घातली. त्यातच घातली? हो, त्यातच घातली. हे किती, साधारण 2 चमचे ना? 4. ओके. आणि 2 चमचे रवा. चिमूटभर सोडा आणि चवीपुरतं मीठ. नावाला. नावाला. ओके. आता हे काय करणार तुम्ही? हे मी आता
सगळं मळून घेणार. गोळा बनवणार. गोळा पण मी बनवणार. काय म्हणतो, तुम्ही जो बनवून आणलेला आहे तो आपण घेऊन सुरू करूया की. चालेल. आमच्या खव्यानं कळलंय काय काय एकत्र करायचं ते. कळलं ना? हो म्हणाले सगळे. आपण कशा लोक त्रास द्यायचा त्याला. आपण हे घेऊन सुरू करू. ओके, आता ह्याचं काय करायचं? सिंपल आहे म्हणजे एकदम, काय फारसा डोक्याला त्रास नाहीये. शाबाश. आपल्या सहज कुतूल पण विचारतोय, ह्याच्यात हे साखरेचा भाग म्हणजे फक्त साखर आहे का अजून काही आहे त्यात? नाही, साखर, वेलची पूड, सिरप आहे, केशर आणि लिंबू. अशा 4 गोष्टी. नुसतं साखर नाहीये. आता याला आपण पाकाने आंघोळ घालूया. ओके, बस. चला, तोय झाली. तोय म्हणतात ना लहान मुलींच्या आंघोळीला. रेडी. आता ह्याच्यावर हे थोडस रेग मारायची का अशी, वेगळा रंग येईल ना त्याला. हाय हाय, क्या दिख रहा है. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अक्षर चांगलं काढा पण. सुरणाची जिलबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून मॅश केलेला सुरण, मैदा, रवा, खायचा सोडा, मीठ, केशर सिरप आणि साखरेचा पाक. कृती: उकडून मॅश केलेलं सुरण, 2 चमचे मैदा, रवा, खायचा सोडा आणि मीठ एकत्र करून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाच्या जिलब्या करून त्या खरपूस तळून घ्याव्यात आणि साखरेच्या पाकात घोळवाव्यात. वरून केशर सिरप घालून जिलब्या सर्व्ह कराव्यात.